तू तिच्याकडे ना फक्त सासू म्हणून बघत आली आजपर्यंत. मी कसा रुबाब करेल? अगं एकदा तिच्याकडे ना आईसारखं बघ जरा. प्रिया, ती फरची पुसली का ग तू? होय. ह्या अशी अशी फरची पुसत राहता? हाय, काही चुकलंय का? मी पुन्हा एकदा पुसते हवं तर. अगं म्हणजे आता तू ती परत पुसणार? हा? अरे. म्हणजे काम करायचं नाही नीट आणि परत परत करत बसायचं, याच्यातच दिवस घालवायचा का? हा, अगं तुझ्या आईने काय तुला शिकवलं की नाही? हा, सगळं असंच दोन माझ्या गळ्यात बांधून दिलंय. काही खरं नाही ग, एक काम तुला धड जमत नाहीये. माझं ना नशीबच फुटलं. काही खरं नाहीये माझं. आपल्या मुलीसारखं शिकवा लागतं. काय अवदसा करून आणली रे तू? काय झालं गाई? अरे एक काम धड जमत नाही तिला. हा, ती भाजी केली त्याच्यात मीठ जास्त, पीठ मळलं ते पातळ. अरे काय निदान स्वयंपाक तरी यायला पाहिजे ना. हा, कधी सडा नाही, कधी रांगोळी नाही. सगळ्या सोसायटीमधले लोक मला नावं ठेवतात काय सूट करून आणली म्हणून. काय करायचं, काय काय म्हणजे मीच बघायचं का सगळं? हा, खरं नाही बाबा तुझ्या बायकोचं. कसं होईल रे तुझं पुढे? होईल, व्यवस्थित होईल. अगं आई जर ते आता फक्त स्वयंपाकाचाच विषय झाला ना, तुला निमित्तच लागत असतो तिला बोलायला. प्रत्येक गोष्टीत तू चूक काढत असते तिची. आईला काही सगळं जमत होतं का? पण तू तिला हाताला धरून सगळं शिकवलंच ना.